कसं ओळखलं काय काय बघावं काय आम्हाला काय माहित नाही पण बाहेर आलता एवढा वेळा अंदाजे मानव आकडा आहे आकडे म्हणून ओळखलं. ह्याच्या खाली जाऊन बसलाय काय गेले काय बाहेर गेला लक्ष ठेवलंय ना तुम्ही. आहे का बरोबर नाग आहे नाग आहे. मी सांगतो बाहेर आला एक काठी द्या मला. इकडं आलं सांगते तर धरते मग काय मी शिवाय राहिली एवढा चप्पळ आहे. पोतं पाहिजे काय पोते घ्याव समोर पोत आहे की ती माग पोते नाही भरणी बरणी का बरणी नापडी दिसते बाबा बरणी द्या आणि गुलाल टाकून गेला नाही बरं. गुलाल कुठं टाकलंय मग गेला कसा नाही. नाही गेला तुमची वाट दिलेलं नाही जाऊन दिलेलं नाही नाग नाग आहे नाग. नागातलं काय नाग तो नागच असतो एकच नाग आणि नाग. एवढ्या फडणी बसेल का त्याला काय होत महाराज पण ते असे रुंदी फडी पण असतात फळणं काढतो ना त्याला धोका वाटला तर. आधी भरणी घाल द्या मग बोला चटणी चांगली तिखट लागली हे दोन द्या जाऊ दे. आणि हा नाग साप आहे तिथं म्हणजे साहित्य ठेवलेलं त्याच्या खाली जाऊन बसले आणि तिथं गारवा आहे ना त्याच्यावर जाऊन बसला. आणि हा एवढा मोठाच्या मोठा नाग आहे एवढा चपळ आहे त्याचं स्पीड असं धावणगत असं असल्यासारखं आहे म्हणजे जास्त चपळ आहे आणि हातापर्यंत असा बाईटला येतोय. भांडणात इकडच्या साईडचा थोडासा असं कट झालेला फणा तो फणा काढत नाही. त्याला धोका वाटला तर तो फणा काढतो म्हणजे हालचालीवरती आपण समोर हालचाल करत असलो तर म्हणजे तो फणा काढतो. तिकडचा त्याला त्रास होणार नाही म्हणजे काढकट आहे ना भरणी नाग आहे नाग आहे विषारी पण जास्त आहे ना मोठा विषार आहे. त्याच्यावरती गुलाल टाकलाय तोंडावर. कोण आहे रे? हा 5 मिनिट साप पकडायलो. कुचितच आहे थोड्या वेळात करतो तुम्हाला. हा हा 5 मिनिटं करतो. शाकाहारी आहे हाय तो पण तिकट नाही आग मोठा आहे हो मोठा आहे लई दोन तरी मोठा आहे शिफ्टी मारते काय
नाही इथं आहे. हा? चालतंय, हा. तो पण चांगला आहे. तो पण कसा आहे का? तरी तिरकं झाले बघ. त्याला आता श्वास खूप पाठी दाबा नाही का दाबा? दाबून द्या. हा नाग साप आहे आणि बाहेरून आला सर, कारण घराच्या बाहेर होता आणि इथं बरेचसे असे मानवी वस्ती आहे, शेत वगैरे भरपूर आहे, त्याच्यामुळे एवढे मोठे म्हणजे नागसाप आहे तिथं. आणि हा घरात मानवी वस्तीच्या शेजारी येऊन बसलेला आणि त्यांनी म्हणजे चांगलं लक्ष ठेवलेलं, आल्यानंतर लगेच सापडला. आणि हा विषारी नागसाप आहे. इथं असा साप कोणाची म्हणजे अडचणीत आला, कशात अडकला, मानवी वस्तीत आला तर सर्पमित्रात बोलवा, कोणी सुद्धा साप मारू नका. आणि यांचं अभिनंदन की त्यांनी हा साप वाचवला त्याबद्दल. तो पण आणि इथं बघा सुटत नाही. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. साप वाचवा मित्रांनो. ऊन नाही पडणार होतो. पाणी घे. तो पण नसते ना. कळतंय का नाही? बस की. कशाला येते